घ्यावी असा निर्णय सुनावणी करण्यात आला. मला असं वाटतं कालची कोर्टाचा जो स्टँड आहे तो पूर्णपणे काल मांडण्यात आलेला आहे आणि दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला आणि सातत्याने एक मॅटर आत्ता तर कोर्टात आहे आणि मंगळवारी त्याच्यातून पूर्ण क्लॅरिटी येईल. पण मी माननीय कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एक कन्फ्युजन समाजात आणि मतदारांच्या मनात अनेक आमदारांच्या त्यांच्या ऑफिसेसमध्ये किंवा त्यांच्या जाहिरातींमुळे हे होत होतं आणि त्याच्यामुळे हा आदरणीय पवारसाहेबांचा फोटो हा न वापरण्याची याचा एक निर्णय हा त्यांनी केलेला आहे. कारण का हे लोक जे आमदार आज आदरणीय पवारसाहेबांचा फोटो वापरतात ते स्वतः एका वेगळ्या विचारामध्ये काम करू इच्छितात. तर जर ते एका वेगळ्या विचारासाठी आणि ते निर्णय आदरणीय पवारसाहेबांना सोडून ते गेलेले आहेत असा त्यांचा निर्णय असताना खरंच मग त्यांनी पवारसाहेबांचा फोटो वापरायचा का नाही, त्यामुळे हा तो निर्णय आलेला आहे. आणि त्यातून आणखीन एक गोष्ट आली त्याच्यात माननीय सुप्रीम कोर्टांचे मी मनपूर्वक आभार मानते की कोर्टाने असं एक स्टेटमेंट केलं की इलेक्शन आलं की तुम्हाला आदरणीय पवारसाहेब लागतात आणि इलेक्शन संपल्यानंतर त्याच पवारसाहेबांना तुम्ही सोडता. हे मी म्हणत नाही आहे, एक कोर्टात काल जे वर्तमानपत्रात आणि त्या ऑर्डरमध्ये आलेलं तेवढंच मी बोलते. त्याच्यामुळे मी माननीय सुप्रीम कोर्टाचे आभार मानते आणि मला असं वाटतं मंगळवारची आपण वाट बघूया. मॅटर सबज्युडिस आहे त्याच्यामुळे त्याच्यावर फार बोलणं संयुक्तिक राहणार नाही. सीए कायदा बदलणार म्हणून विरोधकांकडून सांगितलं जाते, परंतु काल आणि आजच्या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीवरून सांगते. त्याच्यामुळे जी गॅमलिंग करते कंपनी, अशा कंपनीनी इलेक्टोरल बॉन्ड्स घेतले, जी मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ज्या कंपन्या करतात, ज्यांच्यावर ईडी सीबीआयच्या रेड झालेल्या आहेत, ईडी सीबीआयची रेड झाली त्याच्यानंतर इलेक्टोरल बॉन्ड्स घेतले, ह्याचा एक व्हाईट पेपर यायला नको. कारण का मी हे आरोप करत नाही आहे, मी जे वर्तमानपत्र आणि टीव्हीवर ऐकते आणि वाचते त्याच्यातून मी हे आपल्याला सांगते. तर ह्याचं एक पारदर्शक ह्याचा व्हाईट पेपर यायला नको. मला असं वाटतं इलेक्टोरल बॉन्ड्सचा एक अतिशय पारदर्शक व्हाईट पेपर आला पाहिजे. कोणी घेतले इलेक्टोरल बॉन्ड्स, कुठल्या पक्षाला दिले, ह्याचा एक चार्ट झाला पाहिजे. आणि दूध का दूध और पाणी का पाणी. मी उगाच भारतीय जनता पक्षासारखे खोटे नाटे आरोप कधीही केले नाही आणि कधी करणारही नाही. पण मला असं वाटतं माननीय सुप्रीम कोर्ट आणि या देश
ये देश जानना चाहता है की हे पैसे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनी कुणाला दिले. काल नीरा वाघांमध्ये एक सभा झाली, त्याच्यामध्ये अजितदादांनी भाषणामध्ये मोठं विधान केलं की नानाच्या एका कार्यकर्त्याला मोकामधून मोकाच्या कारवाईमधून वाचवलं आणि एकदाच त्यांनी भाषणात उल्लेख देखील केला की एक वेळ माफ करा म्हणून हा भाषणात देखील उल्लेख करण्यात आला दादांच्या. कसं बघताय? खरं तर धक्कादायक आहे, कारण खुणाबद्दल होतं, खुणाला मोका लागला, कशा करता मोका लागला ह्याची आता उत्तरं आपल्याला विचारावी लागतील नाही का. किंवा मला असं वाटतं सगळ्यांनाच ती माहिती उत्सुकता असेल की हे नक्की काय प्रकरण आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. लोकसभेमध्ये जाऊन मोदी शहांवर टीका करण्यापेक्षा आपण मतदारसंघात किती निधी आणला याबाबत काल अजितदादांनी आपल्यावर टीकास्त्र केली. एकतर मी वैयक्तिक माझा सगळा पार्लमेंटचा रेकॉर्ड काढून बघा, मी वैयक्तिक मोदी आणि शाह किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही मंत्र्यावर कधीही वैयक्तिक टीका करत नाही. माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत, त्याच्यामुळे मी वैयक्तिक टीका कुणावर एकतर केलेलीच नाही. आणि पार्लमेंटमधलाच माझे एक पुस्तिका आहे का इथे एखादी कॉपी? हां, अरे कार्य अहवाल असेल ना आपला, माझा एक कार्य अहवाल आहे, तो ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, सगळीकडे आहे. मी केलेल्या कामाचा एक कार्य अहवाल आहे, दाखवा. कार्य अहवाल पुस्तक आहे एवढं जाड, माझ्या गाडीत असेल, माझ्या गाडीतून आणा. आणि माझा कार्य अहवाल हा तुमच्या मोबाईलवर पण, मी माझ्या वेबसाईटवर जर गेला तर माझ्या वेबसाईटमध्ये माझा कार्य अहवाल आहे, तोही करता येईल. किंवा माझ्या गाडीतही असेल कार्य अहवाल, तो मागवून घ्या. त्यामुळे कार्य अहवाल आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातले बहुसंख्य खासदार, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, आम्ही कधीच वैयक्तिक टीका, आमची लढाई भारतीय जनता पक्षाची वैयक्तिक नाहीच आहे, हे मी अनेक वेळा म्हणले. आणि माझी भाषणं ऑन रेकॉर्ड असतात, मी तर रोजच प्रेसशी बोलते. आणि माझी धोरणात्मक विरोध आहे का? होतं जरूर आहे. मी का भारतीय जनता पक्षावर टीका करते? कांद्याची निर्यात बंद कोणी केली? तर ती भारतीय जनता पक्षाने केली. हो, माझी लढाई त्यांच्याबरोबर आहे. निर्यात बंदी आजपर्यंत कांद्याची कोणी केली होती का? तर ती केली. दुधाला भाव, हा दुधाला भाव, त्याच्यासाठी हा माझा कार्य अहवाल आहे. तो ऑनलाईन आहे, कुणालाही हवा असेल तर माझ्या वेबसाईटवरही मिळेल आणि पुस्तकंही आहेत. इट्स व्हेरी इझिली ॲक्सेसेबल. आणि त्याचा अनालिसिस करून तुम्ही बघू शकता काय कामं झाली. त्यानंतर दुधाला भाव, कांद्याला भाव, सोयाबीनला भाव, ही धोरणं शेतकरी विरोधी नाही आहेत. आणि डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. शिक्षणासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या सरकारने काय केलं, आरोग्य सेवेसाठी काय केलं, किती जागा रिक्त आहेत. आता इथे एवढी मुलं उभी आहेत, सगळी पोलीस भरतीवाली आहेत. आता पोलीस भरतीच्या मुलांना जर नोकऱ्या मिळणार नसतील तर त्यांच्यासाठी कोणी लढायला नको. त्याचबरोबर आशा आणि अंगणवाडी आमच्या भगिनी, आंदोलन पार गल्लीपासून मुंबईपर्यंत त्यांनी केलं, त्यांना न्याय मिळून द्यायला नको. त्यामुळे पार्लमेंटमध्ये भाषणं करण्यासाठीच तर पार्लमेंट आहे ना. आणि मला आश्चर्य वाटतंय की ज्या व्यक्तींनी 30 वर्ष लोकशाहीमध्ये काम केलं, तर हे खरंच चिंताजनक आणि आश्चर्यजनक आहे. फोन टॅपिंग बद्दल आपण अनेक वेळा मुद्दा उचलला होता, परंतु आता फोन टॅपिंगचा क्लोजर रिपोर्ट बनवण्यात आलेला आहे आणि ती बंद करण्याचा निर्णय. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का भारतीय जनता पक्षाच्या तुम्ही जवळ गेला तर केसेस ही वॉशिंग मशीनमधून निघतात, त्याच्यामुळे कुछ भी हो सकता है. हे दुर्दैव आहे. बाबासाहेब आंबेडकर वसतीचं उद्घाटन झालं, त्याचा अचानक कार्यक्रम ठरवून उद्घाटन करण्यात आलं. त्यामध्ये आपलं नावही नव्हतं आणि तो कार्यक्रम अचानक घेतला असं सांगितलं जातं. या म्हणजे मलाही व्हॉट्सॲपवरच एक फोटो आणि टेलिव्हिजनवर मी ती बातमी रात्री उशिरा मी काल आले इंदापूरचा दौरा करून, तेव्हा मी टी व्हीवर पाहिली. मला कुठलीच याबद्दलची माहिती नाही, मला आमंत्रण किंवा माहिती काहीच नव्हतं. केंद्र सरकारने आता पेट्रोलमध्ये ₹2 टॅक्स कमी केलेला आहे, परंतु आता जसं राजस्थानमध्ये राज्य शासनाने अजून ₹2 कमी करण्यात आले. पण आता आपल्या माहितीकडून त्या राज्य स्टेट टॅक्स त्या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, विरोधकांकडनं आवाज उठवला जात होता की टॅक्स कमी करा, परंतु आता महायुतीचं सरकार पण राज्य शासन याकडे
मला हे खूप गमतीशीर वाटतं की इलेक्शनच्या 15 दिवस आधी गॅस सिलेंडरचा 100 रुपये कमी होतो, पेट्रोल डिझेल. आणि मला एक गंमत वाटते, केंद्र सरकारमध्ये पार्लमेंटमध्ये मी फुल टायमर आहे आणि मी प्रत्येक भाषण फार मन लावून आणि कान देऊन ऐकते. जेव्हा दर वाढ होते तेव्हा काय सांगितलं जातं, कंपन्यांनी दरवाढ केली आहे, सरकारने नाही केली. मग जेव्हा दरवाढ कमी होते त्याचं क्रेडिट सरकार घेतं आणि वाढवते तेव्हा कंपनीवर खापर फोडता. हा कुठला न्याय? मग वाढलं तरी कंपनी आणि कमी झालं तरी कंपनी, दोन्ही असं त्यांच्या सोयीप्रमाणे होत नाही ना. आणि आता लोकसभेचं इलेक्शन आलंय, कुछ भी हो सकता है, गाजराचा पाऊस पण पडेल. ईडी पोलिसांनी आपले झारखंड पोलिसांनी ईडी अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. तसेच झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दाखल केलेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याची चौकशी देखील संदर्भात देखील. मला असं वाटतं अनेक राज्यांमध्ये अशी परिस्थिती आहे. तामिळनाडूमध्ये आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, झारखंडमध्ये, की ज्या पद्धतीने केंद्र सरकार, हे दुर्दैव आहे, ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स हे अतिशय म्हणजे इंडिपेंडंट बॉडीज होत्या. त्याच्यात कधीही सरकारचा हस्तक्षेप झालेला नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने या तिन्ही संस्था, स्वायत्त संस्था या होत्या. आणि खरं तर या राज्यात ईडी कोण आहे हे 5 वर्षापूर्वी कोणाला माहिती नव्हतं. एक पोल घ्या तुम्ही. पण दुर्दैवाने अदृश्य शक्ती सातत्याने ईडी, सीबीआयने इन्कम टॅक्सचा वापर करून पक्षफोड, घरफोड, लोकांना भीती दाखव, हे दुर्दैव आहे. ह्या नवीन भारतात जो ते करू पाहतात त्याच्यात अदृश्य शक्तीचा एवढा मोठा रोल आहे की आज दडपशाही वाढत चालली आहे आणि लोकशाहीचा गळा दाबण्याचा पाप हे सातत्यानं अदृश्य शक्ती करते. निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्यात आली. एक मिनिट, त्यांना खूप वेळ एक वाचायचं, त्यांना एक तर विचारू द्या, बाकीच्यांना पण संधी द्या ना. ताई, तुम्ही सातत्यानं पार्लमेंटमध्ये मुद्दे मांडत असता, पण अजितदादांनी काल एक टीका केली, जर तुम्ही सातत्यानं विरोधात बोलत राहिला तर निधी कसं येणार, मतदारसंघातली कामं कशी होणार. आणि त्यालाच जोडून दुसरा प्रश्न, दादा सातत्यानं सांगत आहे की माझ्या विचाराचा खासदार पाठवा आणि माझी जी काही कामं आहेत प्रलंबित ती करून घ्यायची आहेत, किंवा माझ्या एक स्वप्नातली बारामती आहे असं करून घ्यायचं. मग तुम्ही निधी आणत नाहीत का? या निमित्तानं हा प्रश्न उपस्थित. नाही, एक तर गेले 15 वर्ष मी एक त्याच विचाराचा खासदार होता ना. गेले 3 टर्म दादांच्याच विचाराचा खासदार होता ना. मग आता कुठला बदल होणार आहे? हा पहिला मुद्दा. म्हणजे हा, मग तसं म्हणा, ती क्लॅरिफिकेशन मी नाही देऊ शकत, तुम्हाला विचारायला लागेल तो प्रश्न, मी कसा विचारला. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तुम्ही म्हणला की दुसरा काय, तुम्ही म्हणला टीका करून. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही पार्लमेंटरी डेटा काढून बघा. ज्या डिबेट्समध्ये मी जेव्हा भाग घेतलेला आहे तेव्हा मंत्र्यांनी माझं नाव घेऊन माझं कौतुक केलं. प्रत्येक मंत्री, म्हणजे निर्मला सीतारामनजी फायनान्स मिनिस्टर नेहमीच माझ्याबद्दल ऑन रेकॉर्ड चांगलं बोलतात. तुम्ही मंत्री घ्या, गडकरी साहेब असतील, अश्विनी वैष्णव असतील, भूपेंदर यादव असतील, या सगळ्यांची, आणि मी ऑन रेकॉर्ड प्रत्येक मंत्र्याचे आभारच मानलेत ना. कारण का त्यांनी माझ्या मतदारसंघात मला गजेंद्र सिंगजींनी सगळ्यात मोठी जी योजना हर घर जल, याच्यातला सगळ्यात जास्त निधी गजेंद्र सिंगनींना मी ऑफिशियली आभार मानलेत पार्लमेंटमध्ये. रेल्वे मिनिस्टर, रेल्वे, एअरपोर्ट, ट्रान्सपोर्ट, इन्फ्रास्ट्रक्चर, शेती खातं सोडून सगळ्या मंत्र्यांनी महाराष्ट्राला मदत केली आहे. आणि जरी मी विरोधातली विचाराचे खासदार असले तरी ह्या सगळ्या मंत्र्यांनी ऑन रेकॉर्ड, म्हणजे हा डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ, पार्लमेंटची सगळी मी भाग ज्याच्यात घेतलेला आहे, डिपार्टमेंट वाईज काढून बघा ना तुम्ही. लेट डेटा स्पीक फॉर इटसेल्फ. त्याच्या मी केलेली भाषणं, त्याला मंत्र्यांनी दिलेलं उत्तरं, माझे मतदारसंघातले प्रश्न मांडलेले त्याचा डेटा, आणि मी डिपार्टमेंट वाईज केलेलं प्रत्येक मतदारसंघात माझ्या झालेली मदत. लेट डेटा स्पीक फॉर इटसेल्फ. आणि साधारणपणे म्हणजे आता गडकरी साहेबांचंच उदाहरण बघा. गडकरी साहेबांची केवढी मोठी रस्त्याची कामं ही बारामती लोकसभा मतदारसंघातच झाली आहेत. जलजीवन मिशन हाय परफॉर्मिंग, वयश्री योजना हाय परफॉर्मिंग, हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट हाय परफॉर्मिंग, सगळ्या शाळा, त्याची क्वालिटी, त्याची आरोग्य सेवा, रोटी कपडा और मकान, गटर मीटर वॉटर, सबका देखो ना. अँड लेट डेटा स्पीक. म्हणजे माझं म्हणणं आहे त्यांनी आरोप करणं, आणि कसं आहे विरोधक पण असला ना तरी तो दिलदार असला पाहिजे, तभी तो मजा आएगा.
त्याच्यामुळे इतका तो हक बनताय टीका करायचा ना. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना एकटा विचारू द्या, तुम्ही 6 विचारले. बारामती लोकसभा मतदारसंघात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. नक्की फायदा कोणाला होईल? अहो, मी राजकारण फायद्या आणि तोट्यासाठी करत नाही, मी राजकारण सेवेसाठी करते. मी मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलेली आहे आणि दिल्लीमध्ये माझा जो सगळा पार्लमेंटरी परफॉर्मन्स आहे त्याच्याबद्दल चांगलं मी नाही बोलत, भारतीय जनता पक्ष पण देते. आणि मला जे बक्षीस मिळाले आहे ते मी नाही दिलं, माझा काका मामा सगळा सोयरा तिथे सत्तेत नाही आहे, तिथे सत्तेत भारतीय जनता पक्ष आणि डेटा स्पीक फॉर इट सेल्फ. आता महामहिम द्रौपदी मुर्मूजींनी आमचं कौतुक केलं, आम्ही प्रांजळपणे त्यांचे मनापासून आभार मानतो. त्या ओरिजिनल भारतीय जनता पक्षाचे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया ते पण भारतीय जनता पक्ष, आता कुठल्या पक्षात नाही आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आमचा सत्कार सोहळा झाला एक चांगलं लोकप्रतिनिधी म्हणून, तो भारतीय जनता पक्षानेच केला ना, ते काय आमच्या सगळ्या सोयऱ्यांनी केलेला नाही आहे. विजय शिवतारे अपक्ष लढणार आहेत आता सध्या, तर त्यांनी निर्णय घेतला. अरे लोकशाही आहे ना, काय आता तुम्ही पण लढू शकता लोकसभा, का नाही लढायची? तुम्ही नाही लढू शकता, आपण एकाच पक्षात आहोत, पण प्रत्येकाला अधिकार आहे. हो, ही दडपशाही नाही आहे. काय हरकत आहे? मी तर उलट स्वागत करते, जेवढे जास्त लढतील तेवढा आनंद होतो, त्या स्वागत केलं पाहिजे आपण. ताई, तुम्ही पर्स बद्दल एक वक्तव्य केलं होतं की माझा जरी नवरा आला तरी पर्स मध्ये माझा नवरा येत नाही, कॅन्टीन मध्ये बसावं लागेल कुणाचा जरी नवरा आला तरी. त्यावरून अजित पवारांनी तुमच्यावरती टीका केली, असं कधी कोण कुणाचं पर्स घेऊन बसत नाही. काय एक तर मी त्यांच्यावर टीका केलेलीच नाहीये, मी आमच्या अंतर्गत खासदारांचं स्टेटमेंट केलंय. अनेक खासदार जेव्हा आम्ही एकत्र दिल्लीत बसतो अनेक चर्चा होतात, त्याच्यातून मी एक भाषण 1 महिन्यापूर्वी केलं होतं, त्याचा ह्याच्याशी काय संबंध मला नाही माहिती. पुण्यामध्ये आपण ते भाषण केलं होतं की पार्लमेंटमध्ये जाताना नोटपॅड घेऊन जायला लागतं, पर्स घेऊन जायची गरज नाही, पर्स जरी आणली तरी ती नवऱ्याबरोबर देऊन कॅन्टीनमध्ये ठेवावी लागते असं. नाही, असं नाही म्हणलेली मी. अनेक आमदारांच्या अनेक खासदारांमध्ये चर्चा अशी असते की एखादा जर नवरा आला तर त्याला आमच्या लॉबीमध्ये अलाउड नसतं. स्पाऊस, नवरा किंवा बायको दोघांनाही, स्पाऊस इज द वर्ड, स्पाऊस म्हणजे नवरा किंवा बायकोला लॉबीमध्ये पण अलाउड नसतं. त्यांना सगळ्यांना कॅन्टीनमध्ये फॅमिली मला थांबावं लागतं. त्याच्यामुळे फॅमिली हॅज टू वेट. म्हणजे उद्या प्रतिभा पवार किंवा सदानंद सुळे जेव्हा पार्लमेंटमध्ये येतील त्यांना लॉबीमधून पण आत अलाउड नाही आहे. त्यांना फक्त ते दोघंही येत नाहीत, हा भाग वेगळा. तर पण ते कॅन्टीनमध्ये जर आले तर स्पाउसीजला म्हणजे नवरा बायको मुलं कोणी आलं ना, फॅमिलीज बेसिकली, तर त्यांना कॅन्टीनमध्ये बसावं लागतं. ताई, दादांनी काल तुमची मिमिक्री केली थोडक्यात की कसं आहे म्हणजे फोनवरून की भावनिक केलं जाईल, 15 वर्षात आजपर्यंत कोणी संपर्क केला नाही ते तुमच्याशी संपर्क केला जातील, असं खरं तुम्ही संपर्क वाढवलाय का? तुम्ही विचार करा लोकांना. वाढवलं असं नाही. कसं आहे की अनेक गेले 15 वर्ष, एक तर दादा माझे वयाने पण मोठे आहेत आणि माझे मोठे भाऊ आहे. बारामतीतलं सगळं काम हे दादांवर एका विश्वासाच्या नात्याने आदरणीय पवारसाहेबांनी टाकलं होतं. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा कुठलाही प्रश्न यायला प्रोटोकॉल, आदराचा, प्रेमाचा आणि एका संघटनेत काम करायचा. दादा माझ्या वयाने पण मोठे आहेत, कर्तृत्वानेही मोठे आहेत. त्याच्यामुळे एका मोठा भाऊ, एक पक्षाचा मोठा नेता म्हणून त्याचा प्रोटोकॉल पाळण्याचे संस्कार जे माझ्यावर झालेले आहेत, त्याच्यामुळे तो प्रोटोकॉल मी पाळायचे. कोणीही माझ्याकडे आलं तर मी म्हणायचं आपण दादांचं मार्गदर्शन घेऊ आणि पुढे जाऊ. आणि दादाच्या कामामध्ये आपली ढवळाढवळ नको म्हणून मी एक पाऊल मागे ठेवून दादाचा मान सन्मान करायची. मोठ्या भावाचा किंवा आपल्या मोठ्या नेत्याचा मान सन्मान करण्यात कसला कमीपणा. उलट मला आनंद आहे की कुठल्याही मोठ्या आपल्यापेक्षा वयानी, आणि अनेक वेळा असंही होतं अनेक मंत्री आहेत जे माझ्यापेक्षा वयानी लहान आहेत केंद्र सरकारमध्ये, पण आम्ही त्यांचा मान सन्मान करतो. कारण का ते आमचं नातं नुसतं नाही आहे, त्या पदाला पण काही गरिमा आहे की नाही. म्हणजे आता अनुराग ठाकूर आणि माझे वैयक्तिक संबंध अगदी बहीण भावांसारखे, आणि आम्ही एकत्र खासदार झालो, कौटुंबिक संबंध आहेत आमच्या घरातले. आता अनुराग माझ्यापेक्षा वयाने लहान असला म्हणून मी हाक नाही त्यांना एकेरी मारणार, कारण का आज ते केंद्रात मंत्री आहेत. त्या पदाचा मान सन्मान हा मला केलाच पाहिजे. हेच तर संस्कार माझ्या आईनी आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी माझ्यावर केले. त्याच्यामुळे अनुराग जी आणि जेव्हा मंत्री महोदय हे आम्ही जेव्हा पार्लमेंटमध्ये, ह्याला पार्लमेंटरी एटिकेट्स आणि प्रोटोकॉल्स म्हणतात.
नाही, निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाली त्याच्यावरून टीका देखील मोठ्या प्रमाणात होती. जे 6 लोकांची नावं होती त्यावर काँग्रेसने देखील टीका केली. कशाच्या आधारावर नियुक्ती केली, आपली भूमिका काय? नाही, आमची इच्छा होती की हे सगळं पारदर्शक, ह्या इन्स्टिट्यूशन्स येतो, आज ते सत्तेत आहेत, उद्या आम्ही येऊ. कोणी सत्ता ही काय परमनंट राहत नाही आणि इट्स अ कंटिन्युटी. त्याच्यामुळे काही ट्रेडिशन्स असतात, लीडर ऑफ ऑपोजिशन त्याच्यात असलंच पाहिजे, त्यानंतर आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया असलेच पाहिजेत. म्हणजे पारदर्शकपणे ज्या गोष्टी या देशामध्ये काही सिस्टम्स लागू झालेल्या आहेत त्या काही बदलू शकतो. काळाबद्दल समजा टेक्नॉलॉजी आली, टेक्नॉलॉजीमध्ये होणारे बदल आपण आत्मसात केलेच पाहिजेत, पण काही सिस्टम्स ज्या आहेत त्या पारदर्शकपणे अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपेरन्सीसाठी असल्या पाहिजेत. एवढीच आमची माफक अपेक्षा. निलेश लंकेने काल आपल्या शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केलाय. प्रवेश नाही केला. म्हणजे ते घड्याळाचं भेटायला आले होते, मात्र आपलं प्रवेश नाही चिन्ह केला. देखील त्यांनी हातामध्ये घेतलंय. जयंत पाटलांनी काल आपण प्रेस पाहिलेलीच आहे. नाही, प्रेस नाही मी पाहिली, मी रात्री उशीर आले बातम्या काल पाहिल्या. बारामतीमध्ये अजितदादांनी सामंत त्यांना विचारल्यानंतर ते म्हणले की ते आमच्या गटाचे आमदार आहेत, जर त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन विरोधाची भूमिका घेतली तर पक्ष त्यांच्यावर अपतटीची कारवाई करेल. बघूया ना काय होतं. पण हे करणार आहेत का प्रवेश? तुमच्याशी काहीतरी बोलणं झालं असेल. मा- आता माझं- तुम्ही इथं नव्हता, काल मतदारसंघात होता. मी काल इंदापूरमध्ये होते रात्री 12 वाजेपर्यंत. तुम्हाला की नेमकं ते नाही, मी कधी खरं प्रवेश करणार सांगू- आहेत, काय करणार आहेत? आणि वसंत मोरेच्या बाबतीत देखील हा प्रश्न विचारला नाही, होता. नाही. वसंत मोरे देखील प्रवेश करणार आहेत का? नाही, वसंत मोरे हे पुण्याचे मोठे नेते आहेत. ते जर महाविकास आघाडीत आले तर अर्थातच त्यांचं महाविकास आघाडीमध्ये स्वागतच होईल. आणि मी परवाही भोरला हे बोलले की आम्ही आता तुम्ही किती आम्ही किती ह्याच्यात नाही, आम्ही 48 जागा पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधन हे महाराष्ट्रात लढणारे आणि त्या कामाला आम्ही लागलेलो आहोत. आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते म्हणजे जे आजही महाविकास आघाडीची मुंबईला मीटिंग आहे हे मी तुमच्याच चॅनलवर सकाळी 7 वाजता पाहिलं. त्याच्यामुळे आम्ही जे अमोलदादा असेल, मी असेल, आम्ही जे कॅन्डिडेट जिथे जिथे महाराष्ट्रात 48 जागावर आम्ही लढणार आहोत तिथे आम्ही सगळे आमच्या जबाबदाऱ्या आणि कामांमध्ये व्यस्त आहोत. बाकीचं जे काही मोठं म्हणजे सभा कधी होणार, काय होणार, हे सगळ्याचं काम आणि निर्णय प्रक्रिया ही आमचे सगळे सिनियर नेते घेत आहेत. जसं निवडणूक जवळ येईल तसं तुमच्या विचाराचे जे लोक तिकडे गेलेले आहेत विचारले ते पुन्हा परत तुमच्याकडे येऊ शकतात असं वाटते का? त्यातले काही येतील असं वाटते? समय बहुत की जे येतील त्यांना काय सांगाल? कारण अजितदादा काल असं देखील म्हणाले की आधी म्हणत होते आम्ही आता घेणार नाही, परंतु 6 महिने उलटून गेले तरी आता लोक यायला लागले तर ते घेत आहेत. समय बहुत, सबसे बलवान कौन है तो समय है. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण वेळ बघूया, घाई करायची गरज नाही आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पुढे काय कसं होतं आहे हे बघूया. कारण ही लोकसभा आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्यात फक्त गॉसिप न करता ही देशाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची इलेक्शन आहे. कारण का काश्मीर टू कन्याकुमारी, प्रत्येक ग्रामपंचायतीचं पण इलेक्शन महत्त्वाचंच असतं, पण काश्मीर टू कन्याकुमारी या देशाचे निर्णय घेण्यासाठी पार्लमेंटचं इलेक्शन असतं. पॉलिसी लेवल 70,000 करोड रुपयाची सरसकट कर्जमाफी कुठे झाली तर ती पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये, त्या बिल्डिंगमधून तो पॉलिसीचा निर्णय झाला. ह्या राज्यामध्ये सगळ्यात मोठे रस्ते जे गडकरी साहेबांनी त्यांच्या माध्यमातून केले, हे सगळे आपण बघता जी डेव्हलपमेंट, ह्याचे निर्णय कुठे होतात तर ते त्या सगळ्यात मोठ्या मंदिरात, संसद भवनमध्ये होतात. त्याच्यामुळे ह्या देशाची पॉलिसी मेकिंग, जल जीवन मिशन हा कार्यक्रम कुठून सुरू झाला तर तो संसद भवनच्या चर्चेतून झालेला आहे. त्याच्यामुळे हे मोठं इलेक्शन आहे ज्याच्यात देशावर इम्पॅक्ट करणाऱ्या जे निर्णय असतात त्याची चर्चा ही त्या वास्तूमध्ये, त्या लोकशाहीच्या मंदिरात होते. त्याच्यामुळे इलेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, आज मला विचाराल तर 2च गोष्टी महत्त्वाच्या. इलेक्शन प्रक्रिया ती पारदर्शकपणे व्हावी, इलेक्टरल बॉन्ड्समध्ये भ्रष्टाचार झाला का नाही याचं पारदर्शकपणे सत्य या भारताच्या समोर आलं पाहिजे की नक्की इलेक्टोरल बॉन्ड्सचं काय झालं, कुणाचे पैसे आहेत, कुणाला दिलेत, कोणी दिलेत. आणि हे माननीय सुप्रीम कोर्टाने विचारले की क्विट प्रो को हा शब्द माझा नाही, माननीय सुप्रीम कोर्टाचा आहे. क्विट प्रो को म्हणजे काय? मी तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट दिलं तर त्याचा निधी तुम्ही मला दिला, असा त्याचा अर्थ मोठा होतो. त्याच्यामुळे क्विट प्रो को झालं का नाही
हा म्हणजे मला विचाराल तर हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे, कारण का हा खूप मोठा, जर खरं असेल तर हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, आज पेटीएम कोलॅप्स झालेलं आहे. पेटीएम डिजिटल इंडियामध्ये निधी आणि डिजिटलायझेशन ऑफ करन्सी करायला पेटीएम हॅज कोलॅप्स्ड. हा खूप मोठा आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि तिसरा मुद्दा, आज संपूर्ण हे इलेक्शन कमिशनचा मुद्दा तर आहे, जो इलेक्टोरल बॉन्डशी कनेक्ट. तिसरा, ह्या राज्यामध्ये दुष्काळ, पाणी, टँकर, छावण्या ही प्रचंड अडचण ही सगळीकडे राज्यात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, आपल्यासारख्या तालुक्यांमध्ये प्रचंड. आज 3 लोक मला बारामती तालुक्यातली भेटून गेली आणि म्हणाली की आम्हाला टँकर सुरू करून द्या. त्याच्यामुळे हेही प्रश्न अतिशय गांभीर्याने आपण घेतले पाहिजेत. आणि मी सातत्याने 3 महिने झाले महाराष्ट्र सरकारला सांगते की कृपा करा, टँकर, छावण्या, पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी आणि गुरांसाठी पाणी, ह्या सगळ्यांचं नियोजन करा. अजूनही पुरंदर, दौंड, इंदापूर, बारामती या सगळ्या भागांसाठी गेले 3 ते 4 महिने मी कॉन्स्टंटली मीडियाशीही बोलते आणि ट्विटरच्या माध्यमातून आणि सरकारची भेट घेऊनही त्यांना विनंती करते. राज्य सरकारच्या माध्यमातून ये देखो 17,000 पोलिसांची भरती निघाली. यामध्ये राज्य सरकारच्या वतीनं एक GR काढण्यात आला होता. कोरोनामध्ये अनेक मुलांची वय वाढल्यामुळं त्यांच्या वय त्यामध्ये बसत नव्हतं आणि यासाठी 31 मार्च रोजी एक आदेश काढला होता. त्या आदेशाची मुदत संपत आहे. मात्र आता राज्य सरकारचे गृहमंत्री असतील किंवा राज्य सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही. ज्या मुलांचं वय आता वाढून गेले त्यासाठी इतर राज्यांमध्ये वय वाढल्याची तरतूद केली, तशा प्रकारचे GR काढलेत. मात्र राज्यामध्ये असा GR काढला जात नाही. 2 गोष्टी पोलीस भरतीच्या, आंदोलन देखील सुरू आहे मुंबईमध्ये. 2 गोष्टी पोलीस भरतीच्या खूप गंभीर, ज्याच्यात महाराष्ट्र सरकारने जातीने लक्ष घातलं पाहिजे. आणि मला असं वाटतं ह्या विषयात आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून ह्याच्यात जातीने लक्ष घातलं पाहिजे, माणुसकीच्या नात्याने. कारण का एक सामाजिक प्रश्न आहे. पहिला म्हणजे आत्ताच मला ती मुलं भेटून गेली की पोलीस भरतीची वयाची जी अट आहे ती त्याच्यामध्ये फेरबदल करून त्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की मागच्या वेळी जेव्हा 7,000 मुलांची आणि मुलींची भरती झाली, त्याला एक वेटिंगचा ग्रुप असतो जो 8,000 मुलांचा होता. त्या 8,000 मुलांमध्ये आणि मुलींमध्ये त्यांना तुम्हाला नोकरी मिळाली आहे असं पत्र देण्यात आलं. आणि आत्ता जेव्हा विचारतो तेव्हा त्या युवक आणि युवतींना सांगितलं जातं की आमच्या म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून चूक झाली, आम्ही परमनंट नाही, तुम्हाला वेटिंगची ऑर्डर द्यायला पाहिजे होती, चूक झाली आमच्याकडे, असं आत्ता सरकार आम्हाला सांगते. मग या 8,000 मुला आणि मुलींचं भवितव्य काय? पहिला मुद्दा वयाची अटेचा प्रश्न काय, हा दुसरा मुद्दा. त्यामुळे दोन्ही मुद्दे गृह मंत्रालयांनी आणि महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारनी अतिशय चिंताजनक हा विषय, त्याच्यात तातडीने लक्ष घालून ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. बारामती लोकसभा मतदारसंघातील देखील काही पोलीस भरती करणारे तरुण आता मुंबईला सागर बंगल्यावर जाणार आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना त्या ठिकाणी भेटणार आहेत. अनेक दिवस त्यांची फाईल कॅबिनेटमध्ये असून देखील त्यांच्याकडून त्या फाईलवरती देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्य सरकारची कुठलीही प्रक्रिया होत नाही. कारण काय असंवेदनशील सरकार आहे. शेतकरी असो, युवा, एवढा मोठा नमो रोजगार मेळावा केला ना, करोडो रुपयाचा चुराडा झाला. किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या, किती मुलांना? कोणी डेटा घेतलाय त्या नमो रोजगारचा? मी स्वतः मागणी केली आहे की मला सांगा तरी, एवढा मोठा कार्यक्रम केला, पदरात काय पडलं आपल्या? काल नेत्यांनी सांगितलं की 10,000 लोकांना रोजगार मिळाला. किती होता? जाहिरात कितीची होती? 43,000. करेक्ट? 43,000 युवक आणि युवतींना नोकरी मिळणार होती. मिळाली किती? 1/4. मग जाहिरात कशाला केली 43,000ची? पदरात काय पडलं आणि त्याच्यातल्या परमनंट किती आणि ॲपरेटस किती, याचा डेटा द्या मला. जी मुलं सागर बंगल्यावरती जाणार आहेत ती मुलं तिथं आत्मदहन करणार आहेत, ह्या गोष्टीला जबाबदार कोण नाही 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 आत्मदहन, माझी विनंती सगळ्यांना राहील, कृपा करा. घरी आई, वडील, बहीण, भाऊ सगळे वाट बघतायत. प्लीज आत्मदहन करू नका. माझी सगळ्यांना विनम्र हात जोडून विनंती आहे, आत्मदहन करू नका. आपण लढू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ. निवडणुकीच्या तोंडावर सुशांत राजपुरांचा जो मृत्यू झाला त्याच्या संदर्भात न्यायाची मागणी केलेली आहे त्यांच्या बहिणीने पंतप्रधानांकडे. आगामी आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा वाद चिघळणार असं वाटते का? मला याची फारशी काय माहिती नाही आणि मला वाटतं दुष्काळ,
आणि असे इतके महत्त्वाचे मुद्दे आहेत. जर एखाद्या बहिणीला तिच्या भावाबद्दल काही न्याय हवा असेल तर ती जरूर त्याचा न्याय मागणं हे साहजिक आहे आणि त्याच्यात काही गैर नाही. पण त्याचबरोबर मला असं वाटतं हा राजकीय विषय न करता तो त्या इन्क्वायरीच्या पद्धतीने होऊ शकतो. काही शेवटचा प्रश्न. पवार साहेबांनी 4 दिवसापूर्वी बारामतीच्या विविध वकिलांची असेल, डॉक्टरांची असेल आणि व्यापाऱ्यांची बैठक बोलवली संवाद. परंतु बारामतीच्या व्यापाऱ्यांनी आधीवर वेळ नाकारला. नंतर त्यांना पश्चाताप झाला. नंतर त्यांची संयुक्तिक बैठक झाली. आता शरदचंद्र पवार गटाचा व्यापाऱ्यांचा मेळावा. कसं बघताय? मला नाही वाटत असा गटाचा वेगळा काही मेळावा होतोय. कारण का मला काल 2 आमंत्रण आली आहेत. त्याच्यामुळे 22 तारखेला पवार साहेबांनी आधीवर वेळ भाषणामध्ये उल्लेख केला. हो मान्य आहे मला, व्यापाऱ्यांना पण पश्चाताप झाला. त्यांचं पण पत्र आलंय की त्यांना पण वेळ त्यांनी आदरणीय पवार साहेबांची वेळ मागितली असंही तुमच्याही पेपरमध्ये आलं आणि मलाही काल एक आमंत्रण आले 22 तारखेला. याला जोडून प्रश्न आहे की ज्या व्यापारी संघटनेने नकार दिला होता त्यांनी आता मेळाव्यासाठी वेळ मागितली. मात्र आता या व्यापाऱ्यांकडून कुठेतरी एकशाही एकाधिकारशाही चालवली जाते आणि या पार्श्वभूमीवर आता बारामतीमध्ये दुसरी व्यापारी संघटना तयार झाली आणि त्या संघटनेकडून शरद पवारांना समर्थन दिलं जात आहे. कुठेतरी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा असा अपमान करणं योग्य नाही. म्हणून आता येत्या कालावधीत स्वाभिमानी संघटना ही शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मेळावा घेणार असले त्यांच्याकडून सांगण्यात. हे खूप दुर्दैव आहे की राजकारण फार इथपर्यंत, म्हणजे आता ह्याला कोण जबाबदार आहे मला माहिती नाही. तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं की ही काही राजकीय मीटिंग नव्हती आणि दरवर्षी आदरणीय पवार साहेबांना आग्रह करून व्यापाऱ्यांचा मेळावा दिवाळीत होतोच. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा काही इलेक्शनचा नाही आहे. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी आदरणीय पवार साहेब एकटेच बोलतात, बाकी कोणी आम्ही बोलत नाही. आदरणीय पवार साहेब एकटे व्यापाऱ्यांच्या मेळाव्याला मला आठवतंय तेव्हापासून दरवर्षी ही पुढची वर्षाची इकॉनॉमी कशी असेल ह्याच्यावर मार्गदर्शन करतात. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी आपला ठरलेला कार्यक्रम असतो. त्याच्यामुळे हे कशामुळे झालं मला खरंच याची माहिती नाही. आता तुम्ही फॉर्म नाही भरू शकत. तहसीलदार फॉर्म देत नाही. मी आता मुख्यमंत्र्यांना ट्विट करून रिक्वेस्ट करते लगेच द्या. हे पुस्तक तुमच्याकडे आलं नाही का अजून सगळ्यांकडे? हा PDF आली असेल ना. तुम्हाला हे पण पाहिजे का? असेल ना, असतील. एक गाडीत आहेत का रे अजून अशा कॉपीज? हे कुठून आणलं? गाडीत असेल ना, मग 4-5 मागवा ना. माझ्या 4-5 मागून देऊ. हे ह्याच्यावर पण आहे माझ्या वेबसाईटवर सगळीकडेच आहे. नाही पण हे जरा चालायला सोपं पडतं ना. नाही मी आता बसते ना. 17,000ची भरती निघाली. मराठा समाजाला 10% आरक्षण आहे आणि एससीबीसीचं आरक्षण होतं ते गेलेलं आहे. तर त्यांना फॉर्म भरायला अडचण येते आणि यांचं म्हणणं असं की तहसीलदार फॉर्म देतो. म्हणजे 17,000 मध्ये तुम्हाला फॉर्मच भरता येत नाही? वरून आदेश आला नाही का? 10% पण नाही आलेला. असं कसं होईल? आरक्षण वेगळं दिलंय. आरक्षण जो एससीबीसी त्याच्यामधून त्यांना फॉर्म भरायचा पण ते भरता येतो. पण असं कसं होईल? भरत आता निर्णय तर झाला ना असेंब्लीमध्ये. असं कसं होईल? द्यायलाच पाहिजे तुम्हाला फॉर्म भरायला. अहो असेंब्लीमध्ये पास केलंय बिल त्यांनी. तुम्ही तहसीलदारांकडे गेला का? आता आहेत का कोणी मुलं? आपण तहसीलदारांना बंद करा ना. थँक्यू. तहसीलदारांना एक फोन तर करूया.